कितना घटला होता तोच आता या ठिकाणी घडला आहे. हे काही लोक काही दिवस चालतं. आता आम्हालाही 6 महिने कुठेही गेलं तो गद्दार ओके, आता कोणीच म्हणत नाही, आता खुद्दार ओके असं म्हणतात. उद्धव ठाकरे म्हटलेले आहे आईची शपथ घेतल्यावर सुद्धा देशमुख या खासदाराने गद्दारी केली. मला माहीत नाही कोणापाशी शपथ घेतली. मतदारसंघातील सगळ्या वारकऱ्यांना घडवत आहात. ही पांडुरंगाची कृपा आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी आपल्या मतदारसंघातल्या लोकांना पंढरपूरची वारी या ठिकाणी दरवर्षी करण्याचा प्रयत्न करत असतो. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेंनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार जनतेची सेवा तर आपण नेहमी कार्यरूपी करत असतो, पण अध्यात्मामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे. त्या माध्यमातून निश्चितपणाने मतदारसंघातले जे लोक जाऊ शकत नाही किंवा ज्या महिला मजुरी करतात, शेती करतात, त्या कधी घराच्या बाहेर जात नाही, त्यांचं पांडुरंगाचं दर्शन व्हावं या उद्देशानं आम्ही या ठिकाणी ही सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे एक स्पेशल ट्रेन ही या ठिकाणी जळगाव ते पंढरपूर निघाली आहे. किती ग्रामस्थांना किती भाविकांना यंदा तुम्ही दर्शन करताय? जवळपास हे 2600 लोक याच्यामध्ये जात आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे काही बसेस आहेत. एकूण सेवेकरी सगळे जर पकडले तर 4500च्या वरती आकडा हा या ठिकाणी. वारकऱ्यांसोबत आज पांडुरंगाच्या बाबतीत तुम्ही देखील तल्लीन झाला. स्वतः एक गाणं सुद्धा तुम्ही म्हटलेलं आहे, काय सांगाल? हे बघा, हा सर्वसाधारण जनतेच्या मनातला भाव आहे. पांडुरंग हा सर्वसाधारण शेतकरी, वारकरी, टाळकरी, माळकरी यांचा हा देव, ज्याच्यावर अदृढ श्रद्धा ही देशभरातल्या लोकांची आहे. आणि आज आपण बघतो की ज्यावेळेस ही वारी जाते त्यावेळेस कोणताही माणूस जर विठ्ठलाचं गाणं लागलं किंवा विठ्ठलाच्या गोष्टी निघाल्या तर तो त्याच्यामध्ये तल्लीन होतो. तर मी पण एक माणूसच आहे. शेवटी मंत्री हा विषय जरी असला तरी मी पण एक पांडुरंगाचा या ठिकाणी वारकरी आहे, एक सेवेकरी आहे. त्याच्यामुळे निश्चितपणाने या आनंदामध्ये मी तल्लीन झालो. तुमची ओळख आहे या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला, पण आज तुमच्यातला गायक देखील आज पूर्ण महाराष्ट्राने अनुभव केला आहे. हे बघा, गाणं म्हणण्याचा माझा पूर्वीपासून छंद आहे आणि मी तो नेहमी जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण शेवटी राजकारणाच्या या धकाधकीमध्ये त्याला मी सध्या काही चालना देऊ शकत नाही. पण जेव्हाही मला महिन्यामध्ये 15 दिवसामध्ये असं वाटतं की मी थोडा अपसेट आहे किंवा मला थोडं उदास वाटते, त्या दिवशी मी माझ्या स्वतःचं एक छोटंसं फार्म हाऊस आहे, तिथे मी माझा स्वतःचा सेट बसवला आहे. 10 मित्रांबरोबर मी गाणे म्हणतो. हा माझा पहिलेपासून छंद आहे. गाणे बस फक्त पाणी पडू दे, बळीराजाला सुखी होऊ दे. कारण की बळीराजा सुखी तर देश सुखी. त्यामुळे शेतकरी राजा सुखी व्हावा हीच मागणी पांडुरंगाकडे आहे. आज वेगळी चर्चा राजकारणामध्ये सुरू झाली. आज मोहिनी खडसेंनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्रीपदी जाणार आहे, त्यांच्याऐवजी कोणाला तरी मुख्यमंत्रीपदी मिळणार आहे. त्याच्यामुळे फडणवीस साहेबांनी सावध राहावं. एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्रीपद मिळेल अशी चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? बघा, मी तर 4 दिवसापासून इकडे 3 दिवसापासून मुंबईहून आल्यापासून फक्त या सेवेकरता आहे. शेवटी आता रोहिणी खडसेंचा हा स्वतःचं व्यक्तिगत मत असावं असं मला या ठिकाणी. ऑपरेशन टायगर त्याच्यासाठीच राबवलेलं एक पाऊल आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे बघा, कोणी वेगळे अर्थ काढत असतील तर त्याच्यावर मी काही जाऊ शकत नाही आणि ही माझ्या अखत्यारीतली बाब पण नाही. श्रीकांत शिंदेला केंद्रीय मंत्रिपद मिळणार आहे असं सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे. श्रीकांत शिंदे साहेबांना पण मंत्रिपद मिळणार आहे अशी चर्चा. मंत्रिपद मिळावं ही आमची सगळ्यांची पहिले पण इच्छा होती, पण त्यांनी स्वतःहून ते नाकारलं होतं. तरुण उमदा माणूस आहे, 3 टर्म हा खासदार आहे, साहजिक ते केलं पाहिजे. पण तो शेवटी आम्ही तर आमची मागणी केलेली आहेच, पण ते शेवटचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब घेतील. संघटनेमध्ये बेवारसचे प्रेत होतं घंटागाडीमध्ये घेऊन जाण्याचा प्रकार घडलेला आहे. मी आजच ती बातमी आपल्या चॅनलवर पाहिली आणि त्याच वेळेस मी या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे. त्याची चौकशी सुरू आहे. 2 दिवसात अहवाल मागवलेला आहे की हे कोणी केलं आणि केलं असेल त्याला निलंबित करेल. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा विमानाने एकत्र प्रवास झालेला आहे. उच्चस्तरीय बैठक विमानात पार पडली असं नाही आहे. ते नागपूरला बरोबर जात होते आणि राजकारणामध्ये कितीही आपण एकमेकाच्या विरोधात असलो, तुम्ही मला बाजूला दिसले का मी तुमच्याशी बोलणार नाही का? माझ्या बाजूला राहुल गांधी आले तर मी त्यांच्याशीही बोलेल. कसं चाललंय राहुल दादा, असं आहे. याच्यावरून एकनाथ शिंदे म्हटलेले आहे विमानापेक्षा इमान महत्वाचा आहे. विमानापेक्षा इमान महत्वाचा आहे असं एकनाथ शिंदे म्हटलेले. यावरूनच इमान तर महत्त्वाचाच आहे आणि शिंदे साहेबांनी तो इमान कायम राखलेला आहे. त्यामुळे इमानदार माणसाबरोबर आम्ही आहोत याचा गर्व आम्हाला आहे.
उद्धव ठाकरेंनी आज खासदारांच्या मतदारसंघांमध्ये सभा घ्यायला सुरुवात केली. पहिल्याच सभांमध्ये त्यांनी एकदम खालच्या पातळीवर टीका केली. संजय राऊत म्हटलेले आहे की आई लेक आणि बाप एक असा असावा लागतं, तोच निष्ठावान असतो असं संजय राऊत म्हणतायत. अरे बाबा, संजय राऊत ह्याच बाप लेख आणि आई लेखवाल्यांचीच मतं घेऊन तू खासदार झाला ना. एवढा लेखचा लेख असेल तू तर खासदारकीचा राजीनामा दे. कशाला आमची मतं घेऊन तू खासदार राहिला आहे? यांची मतं चालतात आणि हे चालत नाही. माझ्या माहितीप्रमाणे उद्धव साहेबांनी पाळलेला हा जो माणूस आहे हा भुकून एक दिवशी कुणीतरी बोंबलाचा वास दिला का बंद पडेल. टीएटीचा पेपर पुन्हा फुटलेला आहे. टीईटीचा पेपर फुटलेला आहे पुन्हा. मला ते माहिती नाही त्याच्यात. नीटचा पेपर फुटला होता मागे, तसं आता शिक्षकांच्या परीक्षेचा पण पेपर फुटलेला आहे. त्याच्यातली मला कल्पना नाही आहे. आपलं माहिती.